नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कोर्टासमोर आपलं स्टेटमेंट देतो. लसच्या मृत्यूनंतर तो मेसेज आहे तो तन्वीने पाठवल्याची दाट शक्यता आहे. तेव्हा प्रिया जरा घाबरते तर रविराज तिच्याकडे पाहतच राहतो, कारण त्यालाही कुठे ना कुठे आता डाऊट आलेला असतो की आपली मुलगी तन्वी हिची आपण बाजू घेतोय, परंतु ती खोट बोलतीये. दामिनी विचारते, या सगळ्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा अर्जुन उलट प्रश्न करत, खुनाच्या रात्री साक्षी 2 तास कुठे होती याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे, असं विचारतो. मग दामिनीची आता बोलतीच बंद होते. साक्षी, महिपत आणि प्रियाला मोठा धक्का बसतो, कारण अजूनही हे कोड उलगडलेलं नसतं की खुनाच्या रात्री नक्की साक्षी होती तरी कुठे. पुढे अर्जुन दामिनीला म्हणतो, त्यासाठी कोर्टाने तुम्हाला वेळ दिलेला आहे, तसाच वेळ मलाही मिळावा मेलॉर्ड, कारण खुनाच प्लॅनिंग हे साक्षी आणि तन्वीने मिळून केलं होतं. खून हा साक्षीनेच केला आहे आणि तिला वाचवण्यासाठी म्हणून अन्वीने विलासच्या मोबाईलवरून मेसेज पोलिसांना पाठवला. हे सगळं सिद्ध करेन मिलॉर्ड, एनी डाऊट? अर्जुन आता खूपच कॉन्फिडेंटली कोर्टासमोर म्हणत असतो आणि त्याचं ते बोलणं पाहून आता महिपत आणि प्रिया, साक्षी, नागराज या सर्वांच्या शिट्ट्याच वाजतात. तेव्हा थक्यू मिलॉर्ड असं म्हणून तो खाली बसतो. त्यानंतर जज साहेब म्हणतात, आज अर्जुन सुभेदारांनी सांगितलेले सर्व मुद्दे आणि दाखवलेले पुरावे हे सगळे कोर्टाने लक्षात घेतलेले आहेत. हा खून नक्की मधुकर पाटील यांनी केला आहे का, आणि पोलिसांकडे गेलेल्या मेसेजच्या संदर्भात नक्की काय काय घडलं सगळ्याबद्दलच शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे हे कोर्ट अर्जुन सुभेदार यांना आणखी काही पुरावे सादर करण्यासाठी वेळ देत आहे. आता जज साहेबांच हे स्टेटमेंट ऐकून अर्जुन, चैतन्य, सायली आणि कुसुम या सर्वांनाच खूप म्हणजे खूप आनंद होतो, तर प्रिया, साक्षी, महिपत हे सगळेच जण खूप घाबरतात. रविराजला काही सुचत नसतं, कारण आज प्रियाच्या पूर्णपणे कोर्टात शिट्ट्याच वाजलेल्या असतात, तिच्या विरोधात खूप पुरावे असतात आणि त्यामुळेच तो अश्विनकडे हूच पाहतो. काही वेळातच आता कोर्टाचं कामकाज संपतं. त्यानंतर दामिनीचा चेहरा पडतो आणि मोका श्वास घेऊन ती आता जायला निघते. पण अर्जुन असा कसा जाऊ देईल, कारण मागच्या वेळी आता अर्जुनची ज्या प्रकारे तिने खिल्ली उडवली होती तसंच अर्जुन आता लगेच म्हणतो, दामिनी देशमुख, अहो लास्ट टाइम तुम्ही म्हणाला होतात ना की माझा कॉन्फिडन्स कमी पडतोय. ओप्स, आज ती सेम अवस्था तुमचीच दिसतीये. मग सायली सुद्धा गप्प राहत नाही, ती आपल्या नव्याच्या बाजूने अगदी ठामपणे उभी राहते आणि म्हणते, दामिनी, दम कसा आहे ना, अतिविश्वास ही अहंकारी माणसाची सर्वात मोठी चूक असते आणि तीच चूक नेमकी तुम्ही करून बसला आहात. त्याचे परिणाम काय झाले हे तुम्ही बघताय ना. तरीही दामिनीला काहीच फरक पडत नाही, ती मात्र गालातच हसत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आजपर्यंत तुम्ही तुमच्या केसेस फक्त पैसा आणि कॉन्ट्रॅक्ट जोरावरच जिंकला आहात. अगदी 2 हेअरिंगमध्येच केस तुमच्या फेवरमध्ये असायची, पण आम्हाला याच केससाठी ना 2 वर्ष लागली आहेत, कारण सत्य बाहेर यायला ना वेळ लागतो, पण एकदा का ते बाहेर आलं ना त्याला कुणीही असं खोडून टाकू शकत नाही, असं अर्जुन आता महिपतकडे पाहून म्हणतो. तेव्हा महिपत सुद्धा त्याच नजरेने जरा रागातच अर्जुनकडे पाहत असतो. त्यावेळी दामिनी आता म्हणते, बापरे, एक हेअरिंग तुमच्या बाजूने गेलं तर किती बोलताय तुम्ही नवरा बायको? अहो सुभेदार, कसा आहे ना, केस अजून संपली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि फार दिवस उरले सुद्धा नाही. मग दामिनी जरा घाबरतेच आणि त्यानंतर महिपत हा साक्षीकडे हूच पाहतो. त्यानंतर अर्जुन दामिनीला चॅलेंज करतो, या शेवटच्या काही हेअरिंग ना आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, असं म्हणून अर्जुन तिच्यावर नजर रोखतो आणि खूप कॉन्फिडेंटली सांगत असतो की या सगळ्या पुढच्या केसेस, या सगळ्या पुढच्या हेअरिंग मीच जिंकणार. तो दामिनीला तसं प्रॉमिस सुद्धा करतो. तर दामिनी आता गप्प बसत तेथून जाते. त्यानंतर शिखरे लगेचच
तिच्या पाठी बाई बाई करत असा जाणार असतो, पण आता तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, शिखरे आता उलटे आकडे मोजायला तुम्ही जरा सुरुवात करा, कारण जो बॉम्ब तुमच्यावर पडणार आहे ना त्यातून तुम्ही अजिबातच वाचू शकणार नाही. असं म्हणून अर्जुन आता साक्षीकडे बोट करतो तेव्हा साक्षी अजूनच घाबरते. त्यानंतर शिखरे म्हणतो, हे पहा, याचं उत्तर नामी दिलंच असतं, पण आमच्या देशमुख बाईंनी सांगितलं की त्याच्या सल्ल्याशिवाय कुठे काही बोलायचं नाही. तेव्हा अर्जुन आता हसतो. त्यानंतर सायलीला सुद्धा हसू आवरत नाही. ती म्हणते, नाही तुम्ही तर याचा सल्लाना आता घ्यायलाच हवा, कारण प्रियाने सुद्धा त्याचा सल्ला घेतला होता आणि तिची काय अवस्था झाली हे तुम्ही बघत असाल. आता सायलीने असं बोलल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य मात्र हसू लागतात. तर प्रियाची एवढी कोंडी होती की विचारू नको. आता अर्जुनने भर कोर्टामध्ये प्रियाची पूर्णपणे नाचक्की करून टाकलेली असते. एक एक सत्य उघड करत आता तिच्यावर चांगलेच बॉम्ब टाकलेले असतात. म्हणून प्रिया आता तोंड दाखवायच्या लायकीचीच उरलेली नसते, कारण तेथे समोर आज अश्विन सुद्धा आलेला असतो आणि त्याचबरोबर रविराज सुद्धा असतो. त्यानंतर साक्षी जरा घाबरतच म्हणते, अनाचला ना हो, इथे थांबण्यात आता काही अर्थ नाही. तेव्हा महिपत म्हणतो, नाही नाही चलाच, कारण मलाही इथे थांबून माझ्या वेळेची अजिबात खोटी करायची नाही. मग ते दोघेही गप्प आहात तेथून निघून जातात. त्यानंतर मधुभाव लगेचच पुढे येतात आणि अर्जुन समोर चक्क हात जोडतात. अर्जुन म्हणतो, नाही हा मधुभाव. तेव्हा रविराज जरा चिडलेला असतो, कारण त्याला आता प्रियाचा खोटेपणा लक्षात येत असतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आता तीव्र राग दिसत असतो. त्यामुळे प्रिया आता लगेचच बाजू नेहमीसारखी वरण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते, बाबा हे पहा, आज जे काही झालं त्याबद्दल मग आता असंच म्हटल. याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो, तन्वी हे बघ, जे काही झालं ना त्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूयात. म्हणून तो रविराजला म्हणतो की काका आम्ही निघू का? बरं निघतो हा आम्ही. त्यावेळी रविराज जरा रागातच म्हणतो, नाही आता आपण सगळेना आपल्या घरी जातोय. आणि ते सुद्धा लगेच असं म्हटल्याबरोबरच प्रिया घाबरते. प्रियाला माहित असतं पुढे काय घडणार आहे. मग आता प्रिया मनातच विचार करते, मेले आता पूर्ण मेले मी. आता किल्लेदारच्या डोळ्यावरची लेकीच्या प्रेमाची पट्टी जर उतरली असेल ना तर महिपत अगोदर हा माझा जीव घेणार. त्यावेळी अश्विन म्हणतो, ठीक आहे काका आम्ही येतो तुझ्याबरोबर. त्यावेळी प्रिया आता विषय टाळण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते, अरे अश्विन, घरी सर्वजण आपली वाट पाहत असतील, आपण उद्या जाऊ की तिकडे? असंती रविराजला सुद्धा सांगते. रविराज रागातच म्हणतो, उद्या नाही आजच म्हटलं ना, चल पटकन. त्यानंतर रविराज रागातच म्हणतो, माझ्या मनात काही प्रश्न आहेत आणि याची उत्तर ना मला तुझ्याकडूनच हवी आहेत. मी गाडी काढतो, सगळेजण तेथे या. रविराज आता लगेचच पुढे जातो, त्याच्या पाठोपाठ नागराज लगेच तो. मग प्रिया आता घाबरलेली असते, भेदरलेली असते. ती अश्विनला म्हणते, अश्विन ऐक ना, अरे तू घरी जा, मी बाबांबरोबर जाते तिकडे माहेरी. मग आता तो म्हणतो, का बरं, मी सुद्धा येणार आहे तुझ्या घरी, तुझ्या माहेरी. आता अश्विन सुद्धा माघार घेत नाहीये हे पाहून प्रिया घाबरतेच. पुढे आता तो म्हणतो, आज दादाने जे काही पुरावे सादर केले आहेत ना ते पाहून ना मला रेस्टलेस व्हायला लागले. अगंतो जे बोलला त्या सगळ्याचा काय अर्थ आहे? तन्वी असं तो खूप रागातच तिला विचारतो. तेव्हा ती म्हणते, अश्विन आपण बोलूयात ना प्लीज. मग तो म्हणतो, नाही आपण दोघेही आता रविराज काकाकडे जातोय, चल आता. असं म्हणून आता प्रिया लगेचच पुढे निघते, तिच्या पाठोपाठ अश्विन असतो. आता ते दोघेही तेथून गेल्यानंतर कुसुम लगेचच म्हणते, प्रियाचा चेहरा कसा पडला होता. आता तिला वाटलं आपण खोट बोलू आणि कुणाला नेहमीसारखं कणार सुद्धा नाही. तेव्हा सर्वजण आता प्रियाच्या या अवस्थेवर हसत असतात. त्यानंतर मधुभाव कौतुकाने अर्जुनकडे पाहतात आणि म्हणतात, माझा तर जावई बापूंवर पूर्णपणे विश्वास होता, कारण एक ना एक दिवस सत्य हे जगासमोर आणतीलच. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, मधुभाव तुम्हाला ना सुरुवातीपासून माझ्यापेक्षा ना याच जास्त कौतुक आहे. त्यावरती मधुभाव म्हणतात, हो असणारच, कारण तू आणि ते वेगळे आहेत का?
कारण त्याच कौतुक ते तुझंच कौतुक. तेव्हा अर्जुन म्हणतो तुमची साथ आहे ना, त्यामुळे इथपर्यंत मी पोहोचू शकलोय मिसेस सायली. त्यामुळे तो तिचे विशेष आभार मानतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. सायलीला सुद्धा आज खूप आनंद झालेला असतो, कारण खूप काही गोष्टी आज क्लिअर झालेल्या असतात. त्यानंतर कुसुम विचारते, अर्जुन सर आपण खरंच ही केस जिंकू ना? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो काळजी करू नका तुम्ही. महिपत, साक्षी, तन्वी आणि आता दामिनी यांना वाटत असतं ते काहीही करतील आणि सर सुटून जातील, पण एक गोष्ट मात्र खरी आहे, त्याचे गुन्हे यापुढे अजिबात लपून राहणार नाहीत. तेव्हा सायली विचारते चला निघूयात का? मग अर्जुन म्हणतो हो निघूयात की. मग सर्वजण आपापल्या घरी जायला निघतात. तर दुसरीकडे आता प्रिया, अश्विन, नागराज सोफ्यावर बसलेले असतात. तेथे सुमन आणि प्रतिमा या दोघीही असतात. आता इथे नक्की काय घडतंय हे त्या दोघींना तर कल्पना नसतेच, म्हणून त्या सारख्या प्रियाकडे, अश्विनकडे पाहत असतात. रविराजला मात्र चैन पडत नसते. तो बिचारा आपला उभा राहून नुसता एरझ्या घालत असतो, कारण त्याला माहीत असतं की प्रिया कुठे ना कुठे खोटं बोलतीये. त्यानंतर रविराज हा एकदमच शांत असतो आणि खूप चिडलेला असतो. प्रिया पुन्हा नाटक सुरू करत रडत असते आणि म्हणते बाबा प्लीज काहीतरी बोला ना तुम्ही, प्लीज बाबा काहीतरी बोला, तुमच्या तर माझ्यावरच्या अगदी विश्वासच उडालाय. त्यावरती रविराज म्हणतो विश्वास ठेवण्याची खूप इच्छा आहे, पण आज कोर्टामध्ये जे पुरावे सादर झाले ना ते मी नाकारू नाही शकत. तेव्हा प्रतिमा विचारते नक्की कसले पुरावे? अहो आज कोर्टात नेमकं काय घडलंय काय असं प्रतिमा विचारते. मग रविराज रागातच प्रियाकडे पाहतो आणि म्हणतो आपली मुलगी सराईत खोट बोलतीये याचा संशय मला होताच अगोदर पासून, पण तुला सांगू प्रतिमा आज ते पूर्णपणे सिद्ध सुद्धा झालंय. मग प्रिया लगेचच रडण्याची आता नाटकं सुरू करते. तेव्हा रविराज विचारतो तन्वी अगं मी तुझा बाप नाही तर एक वकील सुद्धा आहे. अगं आज अर्जुन कोर्टामध्ये जे काही बोलला त्यातली एकही गोष्ट तू मला अजिबात सांगितली नव्हती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षी शिखरे ही खुनाच्या अगोदर पासून तुझी मैत्रीण आहे हेही तू मला सांगितलं नव्हतंस. तेव्हा रविराजचं हे बोलणं ऐकून आता प्रतिमा आणि सुमन या दोघींनाही धक्काच बसतो आणि त्या दोघीही प्रियाकडे आता पाहू लागतात. त्यानंतर अश्विन सुद्धा गप्प राहत नाही. तो सुद्धा म्हणतो अगं तन्वी हे ऐकल्यानंतर मला सुद्धा शॉकच बसला. अगं तू म्हणाली होतीस की साक्षीवर खोटे आरोप झाले आहेत आणि म्हणूनच तुला तिच्याविषयी जरा सिंपथी क्रिएट झाली आणि त्यानंतर तुमच्या दोघींची मैत्री झाली. त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर हे पैसे घेणे हा काय प्रकार आहे? तन्वी अश्विनने जाब विचारताच प्रिया आता खूपच घाबरते आणि रडू लागते. प्रिया काही बोलत नसते. त्यामुळे रविराज विचारतो तन्वी मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. प्रिया रडण्याची नाटक करू लागते. मग सुमन म्हणते भाऊजी अहो पोर किती घाबरली आहे बघा ना, प्लीज हे सग तुम्ही थोड्या वेळाने सुद्धा विचारू शकताना. तेव्हा रविराज रागातच म्हणतो आज कुणीही तिची बाजू घेणार नाही. मग सुमन आणि प्रतिमाला गप्प बसावं लागतं. तेव्हा प्रियाताई इमोशनल ड्रामा करू लागते आणि म्हणते बाबा तशी माझी बाजू घेणारं कोणी नव्हतं हो कधी, आणि आई बाबांशिवाय वाढलेल्या मुलीवर कोण का विश्वास ठेवेल, आणि का तरी कोणी तीच असं ऐकून सुद्धा घेईल. अहो फॅशन डिझायनिंग करण्याचं स्वप्न होतं माझं आणि आश्रमामध्ये तर खायचे सुद्धा वांदे होतेच, मी तरी कुणाला सांगणार होते माझं स्वप्न माझ्या स्वप्नांबद्दल. तेव्हा साक्षी आली आणि माझी फी भरण्याची तयारी तिने दाखवली. तेव्हा रविराज प्रियाकडे पाहतच राहतो तर प्रतिमा सुमन एकमेकींकडे पाहतात, कारण त्या दोघींनाही आता टच नव्हतं नक्की चाललंय काय. मग मला सांगा बाबा मी कसं तिला नाही म्हणणार होते असं प्रिया रडत विषय बदलत सांगते. मग त्यावेळी रविराज खूपच रागात तिला म्हणतो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये तन्वी, हे बघ तू तुझी साक्षी बरोबर असलेली मैत्री माझ्यापासून का लपवली याचं उत्तर मला हवंय असा रविराज समाचार घेत तिला विचारतो. त्यावेळी प्रिया तेवढ्याच मोठ्याने सांगते कारण तिच्यावर खुनाचा आरोप होता ना म्हणून.
घाबरले होते बाबा मी आणि माझ्या दुर्दैवान तो खून होताना मी पाहिलं होतं असं म्हटल्याबरोबरच सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहतात, कारण ती खूप मोठ्याने बोलत असते. पण प्रिया जे काही बोलतीये ना त्याची अजूनही रविराजला शंका असते, कारण प्रिया नेहमी खोटच बोलत आली आणि अर्जुन वेळोवेळी असं म्हणतोय ही बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे रविराजला आता जाणवत असतं. सायली आणि मधुभाऊ हे दोघेही आता घरी आलेले असतात. अर्जुन सुद्धा त्याच्या पाठोपाठ गाडीतून उतरतो आणि त्याच्या जवळ येऊन उभा राहतो. सायली म्हणते, मधुभाऊ ऐका ना हो, तुम्ही दमला असाल ना, आता एक काम करा, रूममध्ये जा, फ्रेश व्हा आणि आराम करा, तोपर्यंत मी सुद्धा फ्रेश होते आणि लगेचच तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते. तुम्ही दमला असाल ना खूप. त्यावरती मधुभाऊ उत्साहाने म्हणतात, मी आणि दमलो अगं नाही ग बा, अगं उलट माझ्या मनाला ना आज उभारी आल्यासारखं वाटतंय. खरं सांगू जावई बापू, कोर्टामध्ये ना तुम्ही आज चक्क चमत्कारच केलाय. आता यानंतर प्रिया आणि साक्षी या अजिबातच खोटं बोलू नाही शकणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाही अहो, त्या खोटं तर बोलणारच आहेत आणि आज कोर्टामध्ये जे काही झालं त्यानंतर तुम्हाला काय वाटतं, दामिनी काय गप्प बसणार आहे का? अहो ती एवढी चिडली असेल ना. मधुभाऊ कोर्टात वाटेल ती खोटे आर्ग्युमेंट आता करत राहील. तेव्हा सायली म्हणते, करू द्यात, पण त्याचं सत्य जे तुम्ही कोर्टासमोर उघड पाडलंय ते तर आता त्या लपवू नाही शकणार ना. अहो तुमची एवढ्या महिन्याची मेहनत आता फाला आली आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, काय अहो माझी नाही तर आपली मेहनत? तुम्हाला सांगू मधुभाऊ, तुमच्या मुलीने ना मला खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले आहेत आणि ते ऍड करत करत मी आज इथपर्यंत पोहोचले. तेव्हा सायली म्हणते, पुरे आता माझं कौतुक करत बसू नका हा, कारण माझं कौतुक जर तुम्ही करत बसलात ना तर मग झालंच. चला आता आतमध्ये जाऊयात. अर्जुन त्या अगोदरच सायलीला म्हणतो, हे पहा आज कोर्टामध्ये जे काही झालं ना ते आपण घरामध्ये सांगूयात. त्यावेळी सायली एकदम गप्प राहते आणि विचारते, ते प्रियाबद्दल सुद्धा का? तेव्हा सायली म्हणते, अहो नको ना प्लीज, कारण घरामध्ये ना सगळ्यांना त्रास होईल. हे पहा कोर्टामध्ये आता प्रियाच्या चिंधड्या उडणारच आहे आणि त्या आपल्या घरापर्यंत पोहोचतीलच. त्यापेक्षा जर आपणच सांगितल्याना काही गोष्टी त्यांना ऑलरेडी त्रास हा कमी होईल. मग आता अर्जुन पुढे सायली काहीच बोलत नाही, ती एकदम गप्प राहते. तर मधुभाऊ सुद्धा आता विचार करत असतात. ते म्हणतात, साऊबा आहे बघ, मला ना पटतंय जावई बापू. मग त्यानंतर आता ते तिघेही आतमध्ये जातात. दुसरीकडे प्रिया खोट्यावर खोट अजूनही बोलतच असते आणि सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करते की मी कितीही खरं बोलत असले ना तर माझी तिच्याशी मैत्री आहे म्हटल्यानंतर कोण माझ्यावर विश्वास तरी ठेवणार होतं आणि सगळ्यांना असंच वाटलं असतं ना की मी खोटं बोलते. असं म्हणून प्रिया मोठ्याने बोलते आणि रडत म्हणते की म्हणूनच मी कुणाला काही सांगितलं नाही. हा रविराज विचारतो, तू मलाही नाही सांगितलंस? अगं मला सांगावं एवढा विश्वास नाही वाटला का तुला? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अस रविराज तिला प्रश्न करतो. मग प्रिया रडत सांगते, इथे प्रश्न विश्वासाचा नाही अहो बाबा, अहो कोर्ट कचेयामुळे माझं डोकं भनभनत अहो आणि मला तर काही सुचत नाही. पण बाबा माझ्या लक्षातच आलं नाही की आमच्या मैत्रीबद्दल तुम्हाला सांगायला हवं होतं आणि आज बघा आता त्याची केवढी मोठी शिक्षा मिळते मला. तेव्हा सुमन आता विचारते, म्हणजे कोर्ट आता तुला शिक्षा करणार का? नागराज लगेच म्हणतो की आरोपीची आपल्याबरोबर जर मैत्री असेल तर आपल्याला कोर्ट लगेच शिक्षा नाही करत. त्यामुळे तू गोष्ट त्यांना समजत नाही का? त्यांनी ना गाडा भरून माती खाल्ली आहे आणि निस्तरायची कोणी तरमी का? असं म्हणून ती खुर्चीवर बसते आणि खूपच चिडलेली असते. तेव्हा महिपत म्हणतो, हो तुम्हीच निस्तरायची, ती तुम्हाला ती निस्तराव लागणार, कारण गाडा भरभरून मी तुम्हाला पैसे देतो. तेव्हा रागातच दामिनी विचारते, काय हो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की एक ही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही, मग का लपवली तुम्ही ती गोष्ट?
तेव्हा तो म्हणतो लपवून वपवून काही ठेवलं नाही, काहीतरी सांगायचं राहून गेलं असेल. त्यावेळी रागातच दामिनी म्हणते की या ज्या काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत ना, त्या माझ्यावर कशा प्रकारे शिकतायत हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा तो आता उठतो आणि म्हणतो तुमच्यावर शेकल्या तरी चालतील, माझ्यावर शेकल्या तरीही चालतील. तू माझ्या लेकीवर जर त्या काही गोष्टी शेकल्या तर तुम्हाला खरं महिपत शिखरे दिसेल, अशी प्रत्यक्ष धमकी तो आता दामिनीला देतो. त्यामुळे दामिनी आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. मी आजपर्यंत तुमच्यासमोर ना कमरेत वाकून उभा राहिलोय, कारण तुम्ही मला मान खाली घालायला सांगितली, मी लगेचच घातले. तुम्ही चूप बसायला सांगितलं, मी लगेचच चूप बसलो. तुमच्यासमोर गाणं गायलं, नाचलो, डोळ्यातन टिप सुद्धा गाली. कशासाठी? कोणासाठी? तर फक्त आणि फक्त माझ्या लेकीसाठी. आणि तीच लेक ना माझी आता अशी घरामध्ये बसून शून्यात बघत असते. 2 महिने ती काय तुरुंगात जाऊन आली तर तिचा पुता झालाय, पुता समजलं का असं म्हणून आता तो दामिनीलाच गप्पा करतो. आता ऐन टाईमाला जर तुमची हुशारी कामी नाही आली आणि तिला ऐन टाईमाला जे जावं लागलं तर तुमच्या सगळ्या वकिलीच्या डिग्र्या आणि तुम्ही दोन्हीही गेल्या कचाच्या डब्यात, अशी धमकी तो देतो. दामिनी प्रत्यक्ष विचारते काय हो तुम्ही धमकी देताय का मला? तेव्हा तो म्हणतो नाही, आपण काही धमकी वगैरे देत नाही, धमकी तेच देतात जे ना काही करू शकत नाही. पण एक सांगू, मी खूप काही करतो. मग आता तो लगेचच तिला टोमणा मारतो. प्रतिस्पर्धी चांगला असला की केस कशी लढायला सुद्धा मजा येते. आता या अर्जुन सुभेदाराची माझ्याशी गाठ आहे असं कोण बोललं होतं बरं? तेव्हा दामिनी उठते आणि म्हणते हो मीच बोलले होते ना, आणि ते खरं सुद्धा आहे. समजलं तुमच्यामुळे आणि तुमच्या मुलीमुळे मलाही केस सोडवण्यासाठी जरा कष्ट पडता येत. पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची, शिखरे ही केस जिंकणार तर मीच, तुमच्यासाठी नाही आणि तुमच्या त्या मुलीसाठी नाही, तर फक्त आणि फक्त माझ्यासाठी. अर्जुन सुभेदार कडून मात खाणार नाही. तेव्हा महिपत रागातच म्हणतो तुम्ही मात खा नाही तर माती खा, पण माझी लेक ना निर्दोष सुटलीच पाहिजे. तेव्हा दामिनी रागातच म्हणते ओ शिखरे बस झालं हा आता, आणि ही केस कशी लढायची ना ते मी माझं बघेन. तुम्ही मला केस लढायची फी दिली आहे समजलं, आणि ती मी लढेन. त्यामुळे तोंड बंद बंद ठेवायचं आणि चालत व्हायचं. तेव्हा महिपत म्हणतो चालेल, मी ना माझं तोंड बंदच ठेवतो, पण हा ना तुमचा शेवटचा चान्स असेल असं म्हणून तो तेथून जातो. तर दामिनी आता रागातच त्याच्याकडे पाहते. इकडे कल्पनाही आता हॉलमध्ये असते आणि प्रताप सुद्धा तिच्या जवळ उभा असतो. कल्पना सारखी बाहेर डोकावून पाहत असते. पाहून प्रताप विचारतो काय ग काय झालं कल्पना, तू अशी एवढी रेस्टलेस का झाली आहे? तेव्हा कल्पना म्हणते अहो हे आश्रम केस असली ना मला ना अजिबात चैन पडत नाही. त्यातन तन्वी आज घरातून जेव्हा निघाली ना तेव्हा खूपच अपसेट होती. आता हे सगळेजण घरी आल्याशिवाय कळणारच नाही की कोर्टामध्ये नेमकं झालं काय. तेवढ्यातच अर्जुन, सायली आणि मधुभाऊ हे तिघेही तेथे येतात. मग आता कल्पनाच्या मनात जरा होप्स निर्माण होतात की माझी तन्वी सुद्धा आता आली असेल. मग ती अर्जुन सायलीकडे दुर्लक्ष करत लगेचच मागे पाहते, परंतु प्रिया तिला काही दिसत नाही. त्यानंतर कल्पना सायली अर्जुनकडे पाहते आणि मनातच विचार करते, याच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत की कोर्टामध्ये फार काही गोंध झाला नसेल. त्यावेळी रविराज आता विचारतो हे काय अश्विन आणि तन्वी आहेत तरी कुठे? मग कल्पना आता विचारते कोर्टातून निघाल्यावर तुम्ही तन्वीला काही बोललं तर नाही ना? त्यानंतर मधुभाऊ म्हणतात साऊ बा आम्ही जरा आराम करतो हा, असं म्हणून ते तेथून जातात. तेव्हा कल्पना विचारते कोर्टामध्ये काही वेडवाकड तर घडलेलं नाहीये ना? तेव्हा अर्जुन आता कल्पनाकडे पाहतच राहतो. कल्पना म्हणते की ही तन्वीना त्या आश्रम केसमध्ये अगदी नाहक अडकली आहे, कारण कधी काय होईल ना याची मला सतत भीतीच वाटत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा आज कोर्टामध्ये बरंच काही घडलंय आणि फार काही प्लेझंट नाहीये. तेव्हा कल्पना विचारते म्हणजे अरे इतकं काय घडलंय असं म्हणून जरा ती घाबरते. तेव्हा अर्जुन म्हणतो सांगतो की बसा तुम्ही. मग ते दोघे तेही आता बसतात. तेव्हा प्रताप विचारतो अर्जुन बा काही सिरियस आहे का?
तेव्हा तो म्हणतो हो द तसन सिरियस आहे आणि आज कोर्टामध्ये असं झालं की असं म्हणून तो आता सग काही सांगू लागतो तर कल्पना आणि प्रताप हे खूपच घाबरतात तर आता सायली त्या दोघांकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते तुम्ही मला जेव्हा बायको अशी हाक मारताना तेव्हा मला ते खूप आवडतं असं म्हणून ती लाजते त्यावेळी अर्जुन म्हणतो जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली ना तशी मिसेस सायलीची बायको सुद्धा होईल मग सायली आता हसते आणि म्हणते परत बोला तेव्हा अर्जुन म्हणतो माझी बायको सायली मग सायलीला हसूच आवरत नाही तिच्या आनंदाला अगदी उधाणच येत त्यानंतर प्रिया अश्विन घरी येतात तेव्हा सायलीने आता काहीतरी खास असं जेवायला बनवलेलं असतं आणि मग त्यावेळी सायली आता ताटात घेऊन ते पुढे येत असते तेव्हा कोर्टामध्ये खोट नाट अर्जुनने माझ्या विरोधात जे काही बोललं तुम्ही माझी हार आता सेलिब्रेट करताय का असं म्हणून ती ताटच उधळून देते तेव्हा सर्वांना धक्का बसतो प्रताप रागातच विचारतो तन्वी हे काय चाललंय अर्जुनने काय केलं कोर्टात विचाराना त्याला असंप्रिया उद्धटपणाने अर्जुन म्हणतो काय केले तुझा खोटा चेहरा होताना तो उघड केलाय अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद।